पहा आता आपल्याला काही जोडाक्षरांच्या लेखन पद्धती पाहिजे. आता जोडाक्षर तुम्हाला लिहिता येतात कारण आता आपण एवढे मोठे झालोय, कसं जोडायचं काय नाही कळतंय, पण काही जोडाक्षर आहे कळत नाही. त्याच्याच फक्त काही पद्धती मी तुम्हाला शिकवणार आहे बघा. विद्या, मध्य, वाद्य, हे मी काही शब्द लिहिलेत. कशाला काय जोडलाय? द ला ए जोडलाय. अगोदर आपण असं लिहित होतो. पण आता हे बाद आहे. आता तुम्ही लिहू शकत नाही लिहू शकत आणि लिहायचं नाही इथून पुढं. हे असलं काढता बी येत नसेल तर सवय करायची, त्याला काय पर्याय नाही. प्रमाण जे आहे ते, कारण हे बाद केले महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार. का बाद केले त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. आता हे लिहिता लिहिता असा गॅप राहतो ना एखाद्या वेळेस, असलं राहिलं गॅप, याला काय वाचावं लोकांनी? विदया. हा, मग हे टाळण्यासाठी हे आणले, उगाच आणलेलं नाही, त्याला कारण आहे. मग हे असले गॅप वगैरे आणि मग चुकीचे उच्चार टाळण्यासाठी ही पद्धत आणलेली आहे. इथून पुढे तुम्ही असंच लिहायचं आहे. हे प्रमाण लिखाण आहे, असं लिहायचं नाही. कळलं? सवय लावा हळूहळू, काही अडचण नाही, लगेच नाही येणार पण येईल हळूहळू हळूहळू, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा, विठ्ठल, पट्टा, उड्डाण, अर्धा दंड असलेली व्यंजन कशा पद्धतीने जोडलीत? एकाखाली एक, म्हणजे उभ्या पद्धतीनेच जोडायची. आणि यावर प्रश्न येतो, प्रश्न येतो. पुढील पैकी उभ्या किंवा आडव्या पद्धतीने जोडलेला कोणता शब्द योग्य आहे? कोणता पर्याय बरोबर येतं? आलेला आहे. हे अगोदर आपण कसं लिहित होतो? हे आडव्या पद्धतीने लिहित होतो, हा ना. आता नाही लिहायचं, आता चुकीचं आहे तुम्ही लिहिलात तर. आता हे असलं का बाद केलं? त्यालाही कारण आहे. कारण आता लिहिता लिहिता काय होतं, आपलं काही पण राहून जातं. कुठं मात्रा राहतं, कुठं वेलांटी राहतं, काही राहतच की, माझी राहतं, सगळ्यांचं राहतं. असं लिहिता लिहिता घाईघाईत काही तर राहून जातं. याला पण लिहिता लिहिता हलंत आहेच केवढी रेष, एकदम छोटीशी, हलंत गेलं राहून. काय वाचायचं लोकांनी याला? विठ्ठल. हा, हे टाळण्यासाठी तर हे आणलंय, याला बरोबर वाचल विठ्ठल. हा, आता हे बी असं राहिलं हलंत, मी याला काय वाचायचा? पटटा. हा, हे विपर्यास टाळण्यासाठीच तर महाराष्ट्र शासनाने हे आणले. मग हे लक्षात ठेवायचे. अर्धा दंड असलेली व्यंजन एकाखाली एक, म्हणजे उभ्याच पद्धतीनं जोडायची. जे अर्धी करू शकत नाही, ल अर्ध करू शकता, ते दोन्ही पद्धतीनं जोडता येतं, उभ्या आडव्या. ते मी पुढे सांगा. पण हे जे अर्धे करतायत ना, टल अर्ध कसं करायचं? हलंत शिवाय पर्याय नाही. ठल अर्ध कसं करायचं? हलंत शिवाय पर्याय नाही. म्हणून हे एकाखाली एक जोडायचं. पाठ ठेवायचे. द ला ए याच पद्धतीनं जोडायचं. अर्धा दंड असलेली व्यंजने एकाखाली एक, म्हणजे उभ्याच पद्धतीने जोडायची आहे. लक्षात? तिसरी पद्धत बघून घ्या. किल्ला. ल ला ल हे व्यंजन दोन्ही पद्धतीनं जोडता येतं, उभ्या पण आणि आडव्या पण, कारण ते अर्ध करू शकतो ना आपण. त्यामुळे इथं काय विपर्यास व्हायचा प्रश्न नाही. दोन्ही पद्धतीनं जोडा, उभी जोडणी आणि आडवी जोडणी. न ला न सुद्धा न ला न कुठं पण येऊ देत, काही अडचण नाही. आपल्याला आता असलं सवय आहे,
पण तुम्ही याही पद्धतीने लिहू शकता. येतं पेपरला प्रश्न येतो, आलेला आहे. बरोबर, न ला न, ल ला ल दोन्ही पद्धतीने जोडता येत. क ला व सुद्धा जोडता येत. आता आपल्याला ही सवय, पण असलं बी लिहिता येत. श ला व पण जोडता येत. हे बघा, जुन्या ह्याच्यात असलं भरपूर ठिकाणी आहे. अश्व लिहू शकता, काय अडचण नाही. उभी जोडणी, आडवी जोडणी. तसा तुम्ही पश्चिम पण लिहू शकता. काय अडचण नाही. म्हणजे शलाच असो, शेला व असो, क ला व असो, न ला न, ल ला ल, हे तुम्ही दोन्ही पद्धतीने जोडू शकता, उभी आणि आडवी. काही अडचण नाही. कळतंय? काही नाही अडचण? शाबाश. घेऊ पुढं. हे बघा, दोन्ही मध्ये फरक आहे का नाही? आहे का नाही? हा काय आहे? स्र, आणि तो काय आहे? स्त्र. बरोबर आहे. आता मी हा शब्द लिहिते, हा चुकीचा आहे का बरोबर आहे बघा. रक्ताचा, पाण्याचा, तेलाचा काय काय असतो रे? काय म्हणता? रक्ताचा म्हणा काय तर. चुकलं तर चुकू द्या ना. स्त्रोत म्हणता की नाही? रक्ताचा स्त्रोत, पाण्याचा स्त्रोत, तेलाचा स्त्रोत म्हणायचं नाही इथून पुढं. रक्ताचा स्त्रोत, तेलाचा स्त्रोत, पाण्याचा स्त्रोत म्हणायचं इथून पुढं. आता करावं लागेल ना अपडेट स्वतःला. मी स्त्रोतच म्हणत होते तुमच्यासारखं, मलाही नंतर कळलं स्त्रोत असतो, स्त्रोत असं नाही. आणि येत शुद्ध शब्दात. आणि आयोग इतकं हुशार आहे, आयोग पहिल्याच पर्याय देत. कार्टे बी बराबर लिहून मोकळे होतात. हा, असं होत. म्हणजे काय चुकतंय, कारण हे पेपर सेटर आपल्यातलेच असतात. ते काय वरून ढगातून पडलेले नाहीत, काही नाही. त्याला माहित आहे पोरं कुठं चुकणार आहेत. तिथं थोडस फोकस करायचं, कारण स्रोत येतो शुद्ध शब्दात. स्रोत इथून पुढे म्हणतानाच तुम्ही स्रोत म्हणूच नका ना. हा, तेलाचा स्रोत, रक्ताचा स्रोत, पाण्याचा स्रोत असं म्हणा. काय फरक नाही पडत, उलट बरोबर म्हणा ना. बरोबर. सहस्रबुद्धे. आता याला तर कोणी सहस्रबुद्धे म्हणत नाही, सहस्त्रबुद्धे म्हणतात. सहस्त्र नाही, शब्द काय तो मूळ सहस्र म्हणजे हजार. सहस्र बाहू, हजार बाहू असलेला ईश्वर. विष्णूला म्हणतात ना, विष्णू विष्णू, विष्णूला हजार बाहू होते असं म्हणतात. कोणाला दिसलाय? आता सिद्धार्थ नाव, इथं थोडं लक्ष द्यायचं. मी लिहिलेल्या शब्दाकडे कृपा करून लक्ष द्या, कारण प्रत्येक गोष्ट लगेच मला सांगणं होणार नाही. सरासरी मुलं असंच काढतात, सगळीकडे असंच काढलेलं असते, पण हे चुकीचं आहे. द ला जोडताना कुठं जोडायचं आहे? पोटात. त्याला पोटात म्हणायचं, इकडं पोटात. मग तुम्ही सिद्धेश्वर लिहा, सिद्धार्थ लिहा, अजून काय लिहू वाटलं लिहा आवडीचे नाव, पण ते ध कुठं जोडायचा? पोटा. व पण पोटातच, व पण द्वंद्व. हा पण कुठं? पोटातच. व सुद्धा. हा, ब बाजूला जोडा. थोडं लक्ष ठेवा, हळू 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 हळू. वन ध तर पोटात जोडायचे, एवढं तर डोक्यात.
द ला व आणि ध जोडताना तो कुठं जोडला पाहिजे? पोटातच. हे बाजूला जोडणे चुकीची पद्धत आहे, म्हणून मी बघा इथं सहस्त्रबुद्धे लिहिलंय. बघा ध कुठं जोडलंय? पोटात. बरोबर. वाचायला वाचा. हिंस्र हे काय? असा मार खाताना बारकी असेल ना, बारकी असेल तर आधी मार खाल्ले असते. नाही मारत नाही मी. आत्ताच अनुस्वाराचा उच्चार शिकवलाय. हा काय वाचणार? हिंस्र. वयुक्त वाचणार ना? हा आत्ताच शिकवलंय. अपडेट व्हायचं रोज थोडं थोडं थोडं. एकदाच अपडेट होणार नाही. रोज थोडं 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 लगेच अप्लाय करायला शिकायचं. अप्लाय उपयोजन जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत ते कळणार नाही. आणि वरचेवर कसं आहे, स्पर्धा मोठी आहे, काठिण्य पातळी वाढत जाणार आहे. संकल्पना जोपर्यंत क्लिअर आणि उपयोग करणार नाही तोपर्यंत कठीण. मग दुसऱ्यासारखंच आपलं बोंबाबोंब ते नको आहे आपल्याला. एकदम क्लिअर कट है ना. हिंस्र, जंगलात हिंस्र प्राणी फिरतात. हे आतापर्यंत त्याला आपण हिंस्त्रच म्हणत होतो, हिंस्त्र पशु. आतापर्यंत लोक असंच म्हणतात अजून पण ते हिंस्त्र बिंस्त्र काही नाही. ते काय आहे? हिंस्र. असं वाचायचं इथून पुढं. कळलं? आता हे स्त्र कुठं आहे? इकडं कुठेही वापरा, तुमच्या आवडीचे शब्द घ्या, कोणतं बी घ्या. स्त्री. आता हे स्त्री आहे का? स्त्री स्त्री नाही. काय आहे ती? स्त्री. बरोबर. अस्त्र, वस्त्र, शिरस्त्राण. शिरस्त्राण म्हणजे काय रे? कालच सांगितलंय. हेल्मेट. हेल्मेट हेल्मेट हे होय आपलं शिरस्त्राण, डोक्याचं अस्त्र. जुन्या काळात युद्धात बी जे लोखंडी टोपं घालायचे ना ते पण शिरस्त्राण. पण आता युद्ध नाही ना सध्या. सुरू झाल्यावर बघूया. मग तसलं काही युद्ध नाही ना, आता बॉम्ब आहे. अरे काय काय आहे वेगळं वेगळं है ना. आता काही तसलं युद्ध नाही, जुन्या काळात घालायचे. आता आपलं युद्ध गाडीवर सुरू, टू व्हीलरवर. म्हणून ते त्यालाही म्हणतात हेल्मेटला शिरस्त्राण, डोक्याचं अस्त्र. आणि कधी कधी जायचं वर वेळ आली की ते असून बी जाते. काय वेळ चुकत नाही, म्हणजे घालू नका असं नाही. अवश्य घाला. पण हे शिरस्त्राण म्हणजे स्त्र आणि स्त्र यात फरक आहे. कुठे वापरायचे हा तर पाठच ठेवा रे बाबा. सहस्र, अजस्र बाहू. अजस्र, अजस्त्र नाही, तिथं सुद्धा काय आहे? अजस्र. सहस्र, अजस्र. स्त्र वापरायचं नाही. अजस्र म्हणजे मोठा भयंकर असा. बरोबर. अजस्र साप म्हणजे भयंकर मोठा साप अशा अर्थ. अजस्र प्राणी जे काही आहे. हे कळलं? काय अडचण नाही.